हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वीट सिटी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम मस्त आणि घरगुती आहे. आज मी गेली होते बाहेर छानपैकी मंदिर आणायला. देवासाठी देवघर नव्हतं, जे होतं ते खूप छोटं होतं आणि खराबसुद्धा झालं होतं. त्यासाठी मी आणलं एक नवीन छानपैकी देवघर मार्केटमधून. आणि बघा, अजून जायचं होतं मला काही शॉपिंग करायला. त्यासाठी मी पटापट आपली लिप बाम जे 10 रुपयाची लावून एकदम मस्त, आणि शनिवार दिवस होता तर उपवास पण होता, त्यासाठी मी बनवलं होतं उसळ. जे उसळ वगैरे खाल्लं आणि छानपैकी व्हिडिओ बनवत मी तयारी पण केली. तयारी करता करता जे मला आणायचं होतं ते सगळं पहिले मी नोट करून घेतलं, व्हिडिओ तिथे स्टॉप केला आणि नंतर गेले मी बाहेर मार्केटमधला व्हिडिओ तर बनवला नाही मी. त्यानंतर मी, कारण बाहेर होता पाऊस चालू, मग घरी आलो. त्यानंतर बघा, मी आणली होती एक छोटीशी मूर्ती भवानी मातेची आणि एक होता कृष्णाची मूर्ती. कृष्ण पण आणला होता आणि सोबतच आणल्या होत्या बांगड्या, ज्या मला जायचं होतं एक लग्नाला. त्या लग्नाच्या ड्रेसवरच्या मॅचिंग मला बांगड्या पाहिजे होत्या, तर त्या पण आणल्या. आणि मंगळसूत्र तुटलं होतं ते सुद्धा व्यवस्थित आणलं. हे सगळं काय मी गेली बाहेर आणि छानपैकी हे सगळं मार्केटमधून आणलं होतं. आणि मार्केटमधून आणल्यावर ते होतं एक मंदिरासाठी जे टाकायचं असते, मंदिरामध्ये आपण आसन जे टाकते खाली, ते पण आणायचं होतं मला. तर ते सुद्धा मी मार्केटमधून घेऊन आली. आणि जे दिवसभरात जे काही आज आपण केलं, तर संध्याकाळी होती मला लग्नाला जायचं होतं, तर मी छानपैकी केला होता डिटॅन केला. तर छानपैकी मी घरीच, माझं पार्लर आहे तर मी स्वतःच घरी करून घेते. कस्टमर पण येतात आणि मी स्वतः पण मीच करते. पार्लरमध्ये न जाता मला स्वतः करता येते, मी स्वतःच करते. कस्टमर असले तर मग कोणाकडून, स्टुडंट असले तर त्यांच्याकडून सुद्धा करून घेते. फेसला छानपैकी पहिले मी डिटॅन करून घेतला होता. नंतर हाताला सुद्धा मला डिटॅन करायचं होतं, तर मी पहिले क्लिन्झिंग घेतलं. छानपैकी क्लिन्झिंगने हात पूर्ण क्लीन करून घेतले. दोन्ही हात छानपैकी हातावर मसाज दिली. त्याला नंतर घेतला थोडा स्क्रब, आणि स्क्रब घेतल्याच्या नंतर छानपैकी त्याला स्क्रबनं सुद्धा मसाज केली. 2 ते 3 मिनटं डिटॅन करायच्या आधी छानपैकी स्क्रब घेतला आणि छानपैकी दोन्ही हात स्क्रबनं काय केलं, छानपैकी मसाज केले. स्वतः केलं तर त्रास होता. पार्लरमध्ये आपण जेव्हा दुसऱ्याकडून आपल्याला करून मिळतं, एकदम रिलॅक्स वाटतं. स्वतः करतो तेव्हा आपलेच हात दुखतात, मग असं वाटतं ते बाहेर केल्यापेक्षा चला असो आपले तेवढेच मेहनत जरी केली तरी होऊन जाते. नंतर जो मी पॅक जो चेहऱ्याला लावला होता डिटॅन पॅक, तोच मी छान हात वॉश करून आली. नंतर हात ड्राय केले. नंतर मग हातावर पूर्ण डिटॅन पॅक लावून घेतला. तर बघा, या पद्धतीने या डायरेक्शन मी जे डायरेक्शन असते त्याच डायरेक्शनने लावावं लागते. कसंही डिटॅन लावलं तर होत नाही, म्हणून मी जसं आता मला समजते, मी पार्लर चालवते तर मी त्या डायरेक्शनने छानपैकी डिटॅन लावला. दोन्ही हाताला छानपैकी लावून घेतलं. डिटॅनने पूर्णपणे टॅनिंग वगैरे तुमच्या हातावरची निघून जाते. समजा जर कोणाला हातावर हेअर नसेल तर वॅक्स न करता तुम्ही डिटॅन, ब्लीच न करता डिटॅन करू शकता. डिटॅनचा खूप चांगला रिझल्ट आहे आणि मी हे डिटॅन खूप वर्षापासून सुद्धा करत आहे, तर याचा एकदम मस्त असा रिझल्ट आहे. तुम्ही बिनधास्तपणे करू शकता आणि याचा रिझल्टसुद्धा एकदम तुरंत आहे, म्हणून डिटॅन करणं हे खूप चांगलं आहे. नंतर होती संध्याकाळची वेळ, तर मला बनवायचा होता नाश्ता. स्वयंपाक करणार तर नव्हते, कारण दुपारी लवकर जेवण झालं नव्हतं. आमचं दुपारी जेवण केलं मी. छानपैकी चिलेचं बॅटर तयार केलं आणि चिले बनवले, मस्त बेसनाची झटकापट बनवले आणि त्याची टेस्ट एकदम मस्त होती. तर असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी स्वीटी सिटीला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला तुम्हाला कधीच पैसे लागत नाही, बिनधास्तपणे सबस्क्राईब करत जा. सबस्क्राईब केल्यानं तुम्हाला कोणाला तरी मोटिवेशन मिळतं आणि खुशीसुद्धा मिळते आणि सामोर जायची हिंमतसुद्धा मिळते, म्हणून तुम्ही त्यासाठी सबस्क्राईब करत जा. अशाच नवीन ब्लॉगसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करत जा. आणि प्रत्येक मध्ये कमेंटमध्ये सांगत जा तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायचा आहे, कोणता ब्लॉग बघायचा आहे. डेली ब्लॉग असतात, त्यावर काय वेगळं असतं काय नाही हे कमेंटमध्ये तुम्ही मला सांगत जा, विचारत जा, तर मी तुम्हाला तुमच्या सगळ्यांचे प्रश्नाचे उत्तर देईन. यावर तुम्ही सबस्क्राईब केल्यानं खूप छान वाटेल. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा